ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी एका महिलेनं गंभीर आरोप केले होते. याच्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी विरोधकांनी सुद्धा त्यांच्यावर सडकून टीका केली होती. मात्र याच्यानंतर काहीच दिवसात म्हणजे अगदी सकाळी आज एक बातमी आपल्या हाती आली, ती म्हणजे या महिलेला खंडणी प्रकरणी अटक केल्याची. आणि एकच धक्का सर्वांना बसला. याचं कारण म्हणजे ही महिला राजभवनावर आंदोलन करणार होती जयकुमार गोरेंच्या विरोधात. मात्र आज सकाळी तिला खंडणी घेताना एक कोटीची खंडणी घेताना अटक करण्यात आलेली आहे. आणि हे सगळं होत असताना ज्यांच्याकडे खंडणी मागितली गेली ते विराज शिंदे हे जयकुमार गोरेंचे निकटवर्तीय मित्र आहेत. त्यांच्याकडे ही खंडणी मागितली आणि त्यांच्यातर्फे ही खंडणी देत असताना तिला अटक करण्यात आली आहे. स्वतः विराज शिंदे आपल्यासोबत आहेत. नक्की हे प्रकरण काय आहे, कशा पद्धतीनं अटक झाली, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल? आज सकाळी त्या संबंधित महिलेला अटक झालेली आहे. आपल्याकडे त्या महिलेनं कशा पद्धतीनं या खंडणीची मागणी केली आणि हा हेतू आरोप करताना पहिल्यापासून त्यांचा होता का, आणि यामध्ये कोण कोण सामील आहे, हे प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत असं आमचं मत आहे. त्या महिलेने माझे एक वकील मित्र आहेत, ते वकील त्यांचे क्लायंट आहे ती महिला, आणि त्यांच्या माध्यमातून ते माझे मित्र आहेत आणि मी जयकुमार भाऊंचा जुना सहकारी मित्र आहे हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आणि मी संबंधित म्हणजे वारंवार मला फोन यायला लागले की त्या महिलेला तुम्हाला भेटायचे, त्यांना मदत हवी आहे. म्हटलं बाबा मी काय मदत करू शकतो, माझा तो विषय नाही आहे, माझं हे आहे म्हणजे वेगळा, म्हणजे काही त्यांच्याशी काही हेच नाही आहे, रोलच नाही आहे त्या ह्याच्यात, तर माझी मदत अशी काय लागणार आहे. ते म्हणले तुम्ही एकदा भेटा, तुम्ही भेटून तर घ्या. असं मला तो निरोप आल्यामुळे मी भाऊंना फोन केला. फोनवर त्यांच्याशी बोललो आणि भाऊंनी सांगितलं आपल्याला या संबंधित माझा काही हे नाही आहे, तू भेटून घे, काय म्हणतात एकदा म्हणणं ऐकून घे. मी 16 तारखेला भाऊंना आम्ही भेटलो आणि 17 तारखेला त्या महिलेला पहिल्यांदा मी स्थानिक गुन्हे शाखेमध्ये जाऊन तक्रार केली की असं असं फोन येतात आहे आणि कदाचित हे सगळं वेगळा विषय दिसतोय आणि मागणी त्यांची आर्थिक दिसते ह्या प्रकरण मिटवण्यासाठी, आणि खोटा नाहीतर हे प्रकरण मिटवण्यासाठी मागणी दिसते. म्हणून मी तक्रार अर्ज केला आणि भाऊंचाही तक्रार अर्ज तिथं पोलीस स्टेशनमध्ये मी जमा केला आणि शासकीय पंच घेऊन आणि काही अधिकारी घेऊन मी तिथे पहिल्या बैठकीला त्यांच्याबरोबर गेलो. आणि तिथं गेलो असताना मी स्वतःहून विचारलं, बाबा काय ताई अडचण आहे तुमची, काय आमची मदत कशी तुम्हाला पाहिजे किंवा काय, तुमच्यावर खरंच अत्याचार झाला असेल तर निश्चितपणे आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही मदत करू. नाही म्हणले, तुमचे ते जुने मित्र आहेत आणि तुम्ही तेवढं सेटलमेंट करून द्या, हा शब्द त्यांनी वापरला. माझ्याकडं शासकीय व्हॉइस रेकॉर्डर देखील या संबंधित तीन बैठका त्यांच्याबरोबर झाल्या. तिन्ही बैठकांमध्ये शासकीय व्हॉइस रेकॉर्डरमध्ये संबंधित त्या महिलेने खंडणी मागितलेले पुरावे देखील आहेत. आणि त्यावेळेस ती म्हणली की बाबा माझा काय त्यांनी माझ्याशी कधी संपर्क केला नाही, त्यांच्याकडे माझा फोन नंबरही नाही आहे. आणि अशा पद्धतीने मी तिथे अवाक झालो की त्यांनी जे काही दिवसांपूर्वी भाऊंवर जे आरोप केलते की ते मला वारंवार फोन करून त्रास देतात किंवा काय, ही वेगळा विषय दिसतोय आणि हे कदाचित एक षडयंत्र मोठं काहीतरी दिसतंय. म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये असं लोकप्रतिनिधींना ब्लॅकमेलिंग करून किंवा त्यांचे खंडणी मागून ही पहिलीच घटना आहे. आणि ही तर इथंच आपण म्हणजे आळा नाही घातला ह्याला, आणि कुठंतरी ह्याला हे थांबलं पाहिजे ह्या जिल्ह्यातलं हे असं, तर उद्या कुणाबरोबरही हे होऊ शकतं. म्हणून मी स्वतः मग त्याला पुढं एंटरटेनमेंट म्हणजे बोलत राहिलो, त्यांच्याशी चर्चा करत राहिलो. अशा पद्धती म्हणली की मी वकिलांना आकडा सांगते, ह्या पद्धतीने तुम्ही वकिलांकडनं हे करा.
वकिलांनी मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फोन केला आणि त्यांची अपेक्षा मला सांगितली की त्यांची 3 कोटी मागणी आहे. हे बरं. सगळं पण हे ही मागणी किती दिवसापूर्वी झाली? म्हणजे आज त्यांना अटक झाली, आज लाच हो, घेता हो. खंडणी घेताना अटक झाली. हो. मात्र ही मागणी किती दिवसापासून आहे आणि किती हे दिवसापासून हे तुम्ही त्यांना भेटला, म्हणजे त्यात तुम्हाला भेटल्या मागणी झाली हो. आणि हे किती दिवसापासून हे चाललंय? हे 10 तारखेपासून हे प्रकरण चालू आहे. वकील पहिले आम्ही असंच सहज भेटलो आणि त्यानंतर ते फोनवर संभाषण चालू होतं. मी देखील 2-3 दिवस पहिले 3-4 दिवस काय एवढं हे केलं नाही, मी दुर्लक्ष केलं. पण जसं ती वकिलांना फोन करायचे, बाबा तुम्ही बघा तुमच्या मित्रांना सातत्यानं बोलून, फोन येईल. सातत्याने फोन यायला लागले. तर मला वेगळा जरा शंका येऊ लागली. मग ह्यात आम्ही खोलात म्हणजे जाण्याचा त्यांनी जो विचार- इशारा दिला होता राजभवनावर आंदोलन करण्याचा, हम्म. तो इशारा दिल्यानंतरची ही पुढची प्रोसेस सगळी हो, सुरू हो, झाली हो. असं म्हणायचं आपल्याला? हे राजभवनावरचं आंदोलन थांबवण्यासाठी हम्म. आणि नाहीतर आम्ही जयाभाऊन विरुद्ध बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करूया. आणि मागं जसं ऍक्सिडेंट मध्ये एकदा वाचल्यात ते, हा. मग तसं अजूनही पुढं काही घडू शकतं, अशा पद्धतीने त्यांचे ते मेसेज यायला लागले. आणि मग मी 19 तारखेला त्यांचा 18 तारखेला परत फोन आला की त्यांना भेटायचंय म्हणून परत. आणि समक्ष मी 18 तारखेला वकिलांमार्फत म्हणजे 16-17 तारखेला त्यांचा फोन येत होता, त्यांनी फोनवर हे केलं. आम्ही हे केलं की बाबा समक्ष त्यांना बोलवा आणि त्यांच्या तोंडून आम्हाला आकडा कळायला पाहिजे, नेमकं त्यांची कितीची मागणी आहे किंवा काय. 19 तारखेला कास पठारावर अन्नपूर्णा हॉटेलमध्ये आमची बैठक तिथं झाली आणि तिथं त्या संबंधित महिला आल्या आणि त्यांना मी विचारलं, बाबा ताई कितीची मागणी आहे तुमची किंवा काय आहे. तर त्यांनी तिथं सांगितलं की 3 कोटी द्या, आम्ही हे प्रकरण सगळं थांबवू इथे राजभवनावर, किंवा पुढचं जे आम्ही जे खोटे आरोप केलेले आहेत हे आम्ही परत हे करू, परत काही त्यांना त्रास होणार नाही जयाभाऊंना किंवा काही नाही. आणि त्यांचं ह्याची खात्री दिली. आणि आम्ही त्यांना सांगितलं 3 कोटी आम्ही एवढी मोठी अमाऊंट आहे की कॅश सहजासहजी आणि कुठनं आणणार कॅश, जयाभाऊ किंवा कोणच देऊ शकत नाही कॅश. नाही म्हणले ते तुम्हाला द्यावे लागेल, हे सगळं थांबवायचं असेल आणि हे सगळं प्रकरण मिटवायचं असेल. म्हणजे मिटवण्याचा काही विषयच नाही ना, त्यांनी काही केलंच नाही. जमा कशी केली, कशी म्हणजे 1 Cash कोटी रुपये? आम्ही मग 19 तारखेला रात्रीच आम्ही जयाभाऊंना भेटलो आणि जयाभाऊंना ही सगळी घडामोडी सांगितली की त्या महिलेने अशी मागणी केलेली 3 कोटी रुपये. तर जयाभाऊ म्हणजे आपण कुठनं एवढी कॅश, आपण काय देऊ शकत नाही. तर त्यांनी मग हे केलं की आपण एक 15-20 मित्रांना त्यांनी फोन लावले की आपण थोडी बाबा कॅश आम्ही जमा करून हिला धडा शिकवायचा आहे, म्हणून आम्ही 1 कोटी कॅश जमा केली. जयाभाऊंनी ती माझ्याकडे दिली आणि आज 21 तारखेला सकाळी ती कॅश घेऊन मी आम्हाला 2-3 दिवस लागले हे सगळं गोळा करायला. त्यामुळे त्यांना मी ते रोज फोन येत होते, बाबा कधी पैसे देत आहे, आज उद्या करून आम्ही 3-4 दिवस जमा करत तोपर्यंत हे केलं. आणि आज सकाळी त्यांनी कॅश घेण्यासाठी आम्हाला देण्यासाठी बोलवलं. आणि मी परत सातारा स्थानिक गुन्हे शाखेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना आणि सर्व यंत्रणा आम्ही शासकीय पंच घेऊन ती कॅश घेऊन, आणि माझ्या गाडीत स्वतः 2 शासकीय पंच होते आणि त्यांच्या सगळं ते मी त्यांना भेटलो आणि त्यांनी कॅश आणली आहे का, आणि हे सगळं रेकॉर्डिंग चालू होतं. सगळं शासकीय डिव्हाइसमध्ये ते रेकॉर्डिंग झालेलं आहे तिन्ही बैठकांचं. आणि अशा पद्धतीने 500 रुपयाच्या 10 लाखाचे 10 बंडल आम्ही केलते. त्याचा पंचनामा पोलिसांकडनं सगळ्या नोटांचा नंबर वगैरे त्यांनी ते त्यांच्या प्रोसेसनुसार सगळं करून घेतलेलं आणि ते बॅग आमच्या ताब्यात होती ती आम्ही त्यांना दिली. आणि त्यावेळेसच पोलिसांनी म्हणजे ते पंच जे बॅग घेऊन आले त्यातले एक जण खाली गेला आणि इशारा दिल्यानंतर ते पोलिसांनी तिथं छापा मारला आणि त्या महिलेला अटक केली. पण मला सांगा, हे सगळं होत असताना लोकांना पडलेला प्रश्न, जर त्या महिलेनं जयकुमार गोरेंवर आरोप केले, ते आरोप खोटे असल्याचं सुद्धा
जयकुमार भाऊंनी मीडियासमोर सांगितलं होतं. हं. मग लोकांचं असं म्हणणं आहे की खोटे आरोप होते, तर मग हे खंडणी देण्याची गरज काय होती किंवा ही 1 कोटी रुपये का देण्यात आले? थोडंसं हे सुद्धा लोकांना कळालं पाहिजे, ह्याचं कारण काय? काय मुळात जयकुमार भाऊ हे संबंधित प्रकरणामध्ये गुन्हेगार नाही आहेत, ह्या त्या महिलेनेच 17 तारखेच्या बैठकीमध्ये कबूल केलं माझ्यापाशी. आणि मग आम्ही ठरवलं, तर हे जर गुन्हेगार नाही आहेत किंवा त्यांचा काही दोष नाही आहे, त्यांचा त्रासही नाही आहे असंही त्यांनी कबूल केलं, तर मग हे खंडणी कशासाठी? मग ते आम्ही नियोजन केलं आणि बाबा अशा प्रवृत्तीला इथंच आळा भेटला पाहिजे. आता महाराष्ट्रात किंवा ह्या जिल्ह्यात अनेक जणांकडनं असंच एकदा सवय लागली की एक वेगळी दिशा लोकप्रतिनिधींच्या किंवा सामाजिक कार्य उद्योजक असतील किंवा इतरांना हे असं ब्लॅकमेलिंग करून किंवा खंडणी मागून अशा खोट्या गुन्ह्यात किंवा हे होऊ शकतं. म्हणजे काय तुम्हाला सांगता येईल, हे चांगले व्यक्ती ह्याच्यात फसू शकतात, अडकू शकतात. म्हणून आम्ही तिला धडा शिकवण्यासाठी हे सगळं केलेलं एक हे होतं. शेवटी एक मित्र संकटाच्या काळात धावून आला असं म्हणायचं. भाऊंच्या संदर्भात एक मित्र संकटकाळी धावून आला, संकटमोचक बनला, असं आहे. निश्चितपणे संकटमोचक म्हणण्या इतपत मी काय एवढा मोठा नाहीये. ते मोठे जे बघा, आरोप होत होते, हो. पण हे लोकांना कळत नव्हतं आरोप खरे आहेत की खोटे आहेत. मात्र तुमच्या माध्यमातून काहीतरी पुढे आलं, लोकांच्या चेहरा समोर आला आणि हे खंडणी मागणारे आता तुरुंगात दिसत आहेत किंवा दिसतील भविष्यात. हे महत्वाचं आहे. मी कधी पण सत्याच्या बाजूने उभा राहणारा संघर्षातला कार्यकर्ता आहे आणि जिथं मला योग्य दिसतं की भाऊंची कुठेही चूक नाहीये आणि अशा व्यक्तीबरोबर मागं उभं राहिलं पाहिजे. आणि त्यांना जर फसवलं जात असेल तर निश्चितपणे तिथं माझं मन म्हटलं की अशा पद्धतीने आपण भाऊंना सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहून हे जो सापळा रचला गेलाय त्यांच्या विरुद्ध ते कुठंतरी लोकांच्या समोर आणला पाहिजे, जेणेकरून इतर लोक किंवा इतर उद्योजक, नेते मंडळी कोण ह्या अशा कटाला बळी पडणार नाहीत. म्हणून हे मी हे स्वतःहून केलेला प्रयत्न आहे. तर हे होते विराज शिंदे, हे जयकुमार गोरेंचे निकटवर्तीय मित्र आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी खंडणी मागितली गेली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना, ते जे आरोप झाले हे किती चुकीचे होते आणि या महिलेचा चेहरा लोकांच्या समोर आणण्याकरता आम्ही हे केलं, असं स्पष्टपणे विराज शिंदे यांनी सांगितलेलं आहे. आज सकाळी त्या संबंधित महिलेला अटक झाली आहे, उद्या कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि पुढील म्हणजे तपासाची दिशा काय असेल किंवा कोर्ट काय आदेश देईल हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र आत्ताचं सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ज्या महिलेनं आरोप केले त्या महिलेला खंडणी मागितल्या प्रकरणी, खंडणी घेतल्या प्रकरणी सध्या पोलिसांनी अटक केलेली आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा.